नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या भूगोलच्या पेपर संदर्भात. बघा, समाजशास्त्र 1चा पेपर तुमचा झालेला आहे, म्हणजेच इतिहास व राज्याचा पेपर तुमचा झालेला आहे. आता समाजशास्त्र 2 म्हणजेच भूगोलचा पेपर तुमचा होणार आहे 17 मार्चला, बरोबर. शेवटचा पेपर आहे, 10वीचा शेवटचा पेपर आता ह्या ठिकाणी होणार आहे. तर आता तुमच्याकडे शेवटची संधी आहे 95+ स्कोअर करण्यासाठी. बघा, बहुतेक विद्यार्थ्यांना मी इतिहास व राज्याचा जो काही पेपर होता, म्हणजे समाजशास्त्र 1चा जो पेपर झाला, तर त्या पेपरचं पूर्णच्या पूर्ण सोल्युशन मी तुम्हाला दिलं होतं, सगळं काही समजून सांगितलं होतं. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी, मी नेहमीच कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना विचारत असतो, तर बघा बहुतेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्या पेपरचा जो काही व्हिडिओ होता त्या कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं मी 40 पैकी 40 गुणांचा लिहिला आहे. काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बघा, जर आपण पाहिलं तर बघा 35 गुणांचा लिहिला होता. काही विद्यार्थ्यांनी जर आपण पाहिलं तर 38चा लिहिला होता. काहींनी पैकीच्या पैकी लिहिलेला होता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण विचारत असतो. त्याच पद्धतीने आता हा भूगोलचा जो पेपर आहे तो मी तुम्हाला सगळं काही ह्या ठिकाणी सांगणार आहे. बघा, भूगोलाचा पेपर, यामध्ये पण तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स जे आहे ते त्या ठिकाणी मिळू शकतात, म्हणजे 40 पैकी 40 गुण तुम्ही मिळू शकतात. अशा पद्धतीचा हा पेपर आहे, अतिशय सोपा आहे. 17 मार्चला होणार आहे, शेवटचा पेपर आहे 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा. आणि यानंतर 10वीपासून तुम्ही त्या ठिकाणी तुमची जी काही परीक्षा आहे ती संपणार आहे, बरोबर. आता बघा, 95+चा तो तुम्हाला स्कोअर कसा करता येईल, तर 100% तुम्हाला हेच जे प्रश्न आहेत ते येणार आहेत. आणि भूगोलचा जो पेपर आहे तो आलेला आहे. संपूर्ण सगळं काही मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी माझी विनंती आहे, कृपया करून सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं. आणि रिझल्ट लागल्यानंतर पण करिअर कशा पद्धतीने करावं त्याचं पण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे मित्र असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याची जी काही संधी आहे ती मिळू शकेल. अतिशय सोपा पेपर असतो. मी तुम्हाला सगळं काही त्या ठिकाणी पेपरवर घेऊन जातो आणि सगळं काही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर लगेच आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळी माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. प्रश्नपत्रिकाच तुमच्यासमोर ओपन झाली आहे. प्रश्नपत्रिका पाहू शकता, 2024ची आहे ही प्रश्नपत्रिका. 2024ची आहे, सर्वांनी लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. प्रश्नपत्रिका 2024ची आहे, 2025ची नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गैरसमज होतो. विद्यार्थी मग कमेंट बॉक्समध्ये सांगतात 2025ची प्रश्नपत्रिका नाही आहे, 2024ची आहे. मला माहिती आहे, तुम्ही फक्त लक्षात घ्या, 2024ची सुरुवातीलाच मी सांगत असतो. ठीक आहे, आता पाहू शकता बघा, सामाजिक शास्त्र भूगोल पेपर 2. बघा, समाजशास्त्र भूगोल 2चा हा पेपर आहे. समाजशास्त्राचा भूगोलाचा पेपर आहे 2, भाग 2. ठीक आहे, आता बघा 2 तासांचा तुमचा वेळ यामध्ये पण तुम्हाला असेल. एकूण 40 गुणांचा हा पेपर असणार आहे. 40 गुणांची प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे आणि 2 तासांचा तुम्हाला वेळ असेल. आता बघा, ही जी काही प्रश्नपत्रिका आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही अतिशय चांगला अभ्यास केला असेल तर पैकीच्या पैकी म्हणजे 40 पैकी 40 गुण तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात. सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे समाजशास्त्र 1 इतिहास व राज्यशास्त्राचा जो काही पेपर झाला तो तुम्ही किती मार्कांचा लिहिला होता ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्ही 40चा लिहिला असेल तर 40 सांगा, 35चा लिहिला असेल तर 35, 32चा लिहिला असेल तर 32, 38चा लिहिला असेल तर 38 आणि 30चा लिहिला असेल तरी पण तुम्ही 30 सांगायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या गुणांचा हा पेपर लिहिला आहे तेवढं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर आता पाहू शकता, लगेच आपण सुरुवात करूया. ही प्रश्नपत्रिका तुमची अशा पद्धतीची असते, अशा पद्धतीने तुम्हाला सूचना दिलेल्या असतात. ह्या सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत, नेहमीप्रमाणेच तुमच्या लक्षात आलेल्या असतील. ठीक आहे, आता बघा, महत्त्वाची सूचना काय, प्रश्न क्रमांक 6 साठी पुरविण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी. तर तुम्हाला आलेख कागद दिलेला असेल. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला आलेख काढायचा आहे. जर तुम्ही ते सोडवणार असाल तर तुम्हाला आलेख काढावा लागेल. ठीक आहे, तर तो आलेख जो आहे तो तुम्ही काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो उत्तरपत्रिकेत जोडू शकता. किंवा मग प्रश्न क्रमांक 4 मध्ये पण तुम्हाला पुरवण्यात आलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्याचा जो काही वापर आहे तो वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा. अशा पद्धतीने तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, त्या लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 4 आणि 6 तुम्हाला सुरुवातीलाच त्यांनी दिलेले असतात, बरोबर. आता आपण लगेच सुरुवात करूया.
ही प्रश्नपत्रिका आहे. आता ह्या ठिकाणी बघा 40 पैकी जवळपास मी तुम्हाला 28 ते 26 मार्कांचा हा जो काही पेपर आहे तो सोडून देणार आहे. 40 पैकी 26 गुणांचा पेपर सोडून देईल, म्हणजेच फक्त 14 गुणांचा तुम्हाला सोडवायचा आहे. तो पण सोडून दिला असता, पण तो लॉंग आन्सर असतात, म्हणजेच मोठे उत्तर असतात, त्यामुळे हा व्हिडिओ खूप लांब होऊन जातो. म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये जे काही सोडवता येईल तेवढं मी तुम्हाला सोडवून देतो. पहिलाच बघा, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. रिकाम्या जागा आपण त्याला म्हणू शकतो 4 गुणांसाठी. 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा तुम्हाला विचारल्या जात असतात. 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा असतात, बरोबर. 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा आहेत. हे बघ, पाहू शकता तुम्ही, 4 गुणांसाठीच्या 4 रिकाम्या जागा तुम्हाला आहेत. प्रत्येक रिकाम्या जागेसाठी 1 गुण असणार आहे. तर बघा, पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात टिंबटिंब आढळतात. काय आढळतात तुम्हाला सांगायचं आहे. आता याचं उत्तर काय आहे बघा, पॅन्टानल जो आहे तर या दलदलीच्या प्रदेशात जे आढळतं तर ते काय आढळतं ते तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर 4 ऑप्शन्स तुम्हाला आहेत बघा. कोंडोर आहे, गुलाबी डॉल्फिन, महाकाय ॲनाकोंडा आणि मकाव. तर या 4ही ऑप्शनपैकी बरोबर ऑप्शन्स तुम्हाला निवडायचं होतं आणि 1 गुण तुम्हाला मिळाला असतं. ही 2024ची प्रश्नपत्रिका, बरं लक्षात घ्या, 2024ची प्रश्नपत्रिका. हेच प्रश्न तुम्हाला 2025मध्ये येतील का? तर नाही, पण पॅटर्न सेम असेल. 4 गुणांसाठी तुम्हाला रिकाम्या जागाच असणार आहेत. प्रश्न वेगळे असतील, म्हणजे ह्या रिकाम्या जागा नसतील पण रिकाम्या जागाच असतील. दुसऱ्या पद्धतीच्या दुसरे प्रश्न असतील, ह्या पद्धतीचे नसणार आहे. ठीक आहे, 4 गुणांसाठी रिकाम्या जागा तुम्हाला असतील. आता बघा, याचं बरोबर उत्तर काय, तर महाकाय ॲनाकोंडा. बघा, जर आपण पाहिलं तर अभ्यास केला असेल तुम्ही पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात, तर महाकाय ॲनाकोंडा जे ते आढळतात. 1 गुण तुमचा या ठिकाणी झालेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येतोय बघू शकता बघा. लोकसंख्येच्या वितरणावर टिंबटिंब हा घटक परिणाम करतो. लोकसंख्येचं जो काही वितरण असतं तर त्या लोकसंख्येच्या वितरणावर टिंबटिंब हा घटक परिणाम करतो. 4 तुम्हाला ऑप्शन्स आहेत. प्राकृतिक रचना, लिंग गुणोत्तर, साक्षरता आणि आयुर्मान. तर आता याचं बरोबर उत्तर काय ते तुम्हाला सोडवायचं. बघा, याचं बरोबर उत्तर मी तुम्हाला सांगतो, प्राकृतिक रचना. लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक रचना हा घटक जो आहे तो परिणाम करत असतो. तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजेल. तर प्राकृतिक रचना हा घटक परिणाम करतो. 2 गुण तुमचे ह्या ठिकाणी झालेले आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया लगेच. पुढचा प्रश्न आपल्याकडे कोणता येतोय बघा, 3ऱ्या नंबरचा प्रश्न आहे. ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे टिंबटिंब वाहतूक आढळते. ब्राझील ह्या देशामध्ये किंवा ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे टिंबटिंब वाहतूक आढळते. कोणती वाहतूक आढळते? तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल. आता बघा, आपल्याला ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस आपल्याला सहजच त्या ठिकाणी लक्षात येतं. तर बघा, ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे जैती रस्ते वाहतूक आढळत असते. ठीक आहे, उत्तर मी तुम्हाला सांगून टाकलेले, तुम्ही या ठिकाणी समजू शकता. रस्ते वाहतूक जी ती आढळत असते, रस्ते वाहतूक आढळते ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे. आता आपण पुढे जाऊया. 3 गुण तुमचे झाले. 4थ्या गुणासाठी, म्हणजेच 1 गुणासाठीचा हा 4था प्रश्न आहे. 4 गुण तुमचे होऊन जातील हा प्रश्न सोडवला तर. बघा काय म्हटलं आहे, क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी, क्षेत्रभेटी ज्यावेळेस आपण देतो, फील्डला त्या ठिकाणी व्हिजिट देत असतो, तर क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी टिंबटिंब या साहित्याची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? तर बघा, 4 ऑप्शन्स आहेत. खुर्चीची, फळ्याची, पाण्याची बाटली की प्रश्नावली. क्षेत्रभेटीसाठी काय महत्त्वाचं आहे? खुर्ची वगैरे, फळा वगैरे, पाण्याची बाटली की प्रश्नावली. तर याचं बरोबर उत्तर आहे प्रश्नावली. प्रश्नावली ही त्या ठिकाणी या साहित्याची आवश्यकता असते क्षेत्रभेटीच्या दरम्यानमध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी जी काही माहिती ती संकलन करत असतात प्रश्नावलीच्या आधारे. तर अशा पद्धतीने तुमचे 4 गुण झालेले आहेत, बरोबर. 4 गुणांचं सोडून दिलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पण अशाच पद्धतीचा तुमचा असणार आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हेच तुम्हाला असेल बघा, लक्षात घ्यायचं आहे. तुमची जी प्रश्नपत्रिका असेल तर तुम्हाला वेगळा घटक ओळखा 4 गुणांसाठी असेल. यावेळेच्या 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सांगतो बरं का, 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 गुणांसाठी रिकाम्या जागा, 4 गुणांसाठी वेगळा घटक ओळखा. अशा पद्धतीने तुमच्या 8 गुण तर सहज होऊन जातात. अतिशय पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळवू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला सांगतोय. बघा, लक्षात घ्या, वेगळा घटक ओळखा. तुम्हाला विचारलेलं काय बघा, ब्राझीलच्या किनारपट्टीवरील जे काही राज्य आहे ते तुम्हाला ओळखायचे. वेगळा घटक. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, ब्राझीलच्या किनारपट्टीवरील जे राज्य आहेत, रियो द जेनेरियो, पराइबा, आमापा आणि आक्रे. तर याचं बरोबर उत्तर आक्रे आहे. हा वेगळा घटक आहे. आक्रे जो आहे तो वेगळा घटक आहे. ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्यामध्ये आक्रे हा वेगळा घटक आपल्याला पाहायला मिळतो. 1 गुण झाला, म्हणजेच 5 गुण तुमचे झालेत. पहिले 4 आणि ह्या 1 5 गुण झालेत, बरोबर. आता आपण पुढे जाऊया. बघा, आपल्याला पुढे काय पाहायला मिळते,
तर भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश कोणता आहे? अतिजास्त पर्जन्य ज्या ठिकाणी आहेत, पर्जन्यमान जे आहे ते खूप त्या ठिकाणी जास्त असतं. तर ह्या ठिकाणी 4 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पश्चिम राजस्थान, पश्चिम घाट, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश. तर ह्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर हा प्रश्न अतिशय सोपा होता. तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला येईल पश्चिम राजस्थान याचं बरोबर उत्तर आहे. 6 गुण आपले झालेले आहेत बरोबर. 6 गुणांचं मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया बघा. पुढे आपल्याला विचारलेलं काय? ॲमेझॉन नदीच्या उपनद्या. ॲमेझॉन नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. ॲमेझॉन नदीच्या उपनद्या. आता आपण जर पाहिलं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर याचं यायला पाहिजे. ॲमेझॉन नदीच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केला असेल. पारू नदी ॲमेझॉन नदीची उपनदी आहे का? नाही. पुरुष नदी आहे का? नाही. पॅराना नदी आहे का? तर हो, पॅराना नदी ॲमेझॉन नदीची उपनदी आहे. जुरुका नदी आहे का? नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे पॅराना नदी. ठीक आहे. तर आता बघा वरती 4 आणि हे 3 असे 7 गुण तुमचे झाले. 7 गुणांचं मी तुम्हाला सोडून दिले. आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा. 4था प्रश्न. भारताच्या द्विकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी. द्विकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी कोणते आहेत भारताच्या? तर यामध्ये 4 ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळते. गवा आहे, हरिण आहे, काळवीट आहे की याक आहे? तर बघा द्विकल्पीय प्रदेशात जास्त करून कोणते आढळणारे प्राणी आहेत? तर बघा जर आपण पाहिलं तर याक हे जे काही प्राणी ते आढळत असतात भारताच्या द्विकल्पीय पठारात. ठीक आहे, प्रदेशात. अशा पद्धतीने 8 गुण तुमचे आता झालेले आहेत. 4 आणि +4 अशा 8 गुण तुमचे झालेले आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा. थोडक्यात टिपा लिहा. थोडक्यात टिपा लिहा दिलेले आहेत. हे पण तुम्हाला 4 गुणांसाठी आहे. प्रत्येक म्हणजे तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे. 3 दिले त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण तुमचे असणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला टिपा लिहा सोडवायचे. आता बघा टिपा लिहा जे आहेत तर जर आपण सोडवले या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूप लांब होतो म्हणून मी तुम्हाला हे सोडवून देत नाही. पण 8 गुणांचं मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे आणि खात्रीशीरपणे सांगतो 26 गुणांचं तरी किमान तुम्हाला सोडवून देणार आहे. ठीक आहे. आता बघा टिपा लिहा आपण सोडवणार नाही आहोत. पुढे जाऊया. प्रश्न 3रा आपण सोडलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय पाहायला मिळते बघा. पुन्हा एकदा आलेले या ठिकाणी लक्षात घ्या. 4 मध्ये सूचना आपण वाचल्या होत्या. त्या सूचनानुसार आपल्याला काय सांगितलं होतं? जर तुम्ही 4चा जो काही प्रश्नाचं उत्तर आहे ते जर तुम्ही देणार असाल तर तुम्हाला आलेख दिलेला आहे. तर तो आलेख तुम्हाला उत्तरपत्रिकेत जोडायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे. आता हे पण आपण त्या ठिकाणी सोडवणार नाही आहेत कारण आलेख माझ्याकडे तो नाही आहे. तुमच्या म्हणजे जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी सोडवणार होते तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तो आलेख दिलेला होता. पण मी तुम्हाला या ठिकाणी तो सोडवून देत नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा प्रश्न आहे बघा. 4थ्यामधला आ. तर आपण सोडवणार नाहीत पण आ सोडवणार आहे. 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवून देतो बघा. खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 4 उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. नकाशा तुम्हाला दिलेला आहे बघा. आता हा नकाशा का सोडवता येईल? आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला आहे म्हणून तो सोडवता येणार आहे. आता बघा ह्या ठिकाणी हा नकाशा तुम्हाला पाहायचा आहे आणि जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेले ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते 4 गुणांसाठी. 8 गुणांचं मी तुम्हाला अगोदरच सोडवून दिलेलं आहे आणि हे 4 गुण असे 12 गुणांचं या ठिकाणी होऊन जाणार आहे. बघा लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे? वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे? आता वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय ते आपल्याला लक्षात घ्यायचे. जर आपण पाहिलं तर बघा भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे या ठिकाणी या नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक आहे. वरील नकाशाचे भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे आपण ह्या ठिकाणी पाहिलेले बघा. लक्षात घ्या. दिलेले तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ठीक आहे. आता पुढचं बघा. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे? कोणत्या भागात रस्ते मार्गाची जी काही घनता आहे ती जास्त आहे? आता आपण जर या ठिकाणी हा व्यवस्थितरित्या जर आपण आलेख पाहिला तर आपल्याला काय पाहायला मिळते? तर हा जो काय आलेख आहे त्यानुसार ज्या भागामध्ये रस्ते मार्गाची घनता जी जास्त आहे तो जर आपण पाहिलं तर काय पाहायला मिळतं आपल्याला? उत्तर भारत जो मैदानी प्रदेश आहे बघा. आलेखावरून तुमच्या म्हणजे या नकाशावरून तुमच्या लक्षात येईल उत्तर भारतातील जो काही मैदानी प्रदेश आहे त्यामध्ये आपल्याला रस्ते वाहतूक जी आहे ती रस्ते मार्गांची घनता जी जास्त पाहायला मिळते उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात. ठीक आहे. ते तुमचं उत्तर येऊन जाईल उत्तर भारत मैदानी प्रदेश. अशा पद्धतीने तुमचं उत्तर त्या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर 3रा प्रश्न तुमच्यासाठी बघा. पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे लिहा. पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. आता बघा पश्चिम किनारा कुठला आहे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्हाला 2 बंदरांची नावे लिहायची. जर आपण पाहिलं पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरे कोणकोणती आहे तर बघा लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला कोणकोणती बंदरे पाहायला मिळत आहेत? पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरे.
आपण जर लक्षात घेतलं तर बघा या साईडला आपल्याला पाहायला मिळते कोची आणि इथेच आपल्याला पुढे मुंबई पाहायला मिळतं बघा, मुंबई इथेच आपल्याला मुंबई पाहायला मिळते. तर हे 2 बंदर या ठिकाणी आहेत बघा. पश्चिम किनाऱ्यावरील जे काही 2 बंदर आहेत त्यांची नावं या ठिकाणी, मुंबईचं नाव नाही दिसत आहे आपल्याला. एक आलेख जो आहे तो त्या ठिकाणी हा जो काही नकाशा आहे तो चांगला आलेला नाही आहे म्हणून, पण तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर जो नकाशा आहे तो दिलेला असतो, त्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या समजून लिहू शकता. आता पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा. कोणतेही 4 सांगितलेले 5 प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो आहे, ठीक आहे. कोणतेही 4 सांगितलेले तुम्हाला. पुढे बघा, पोरबंदर ते सिलचर बघा काय म्हटलेले सिल्वर. पोरबंदर ते सिल्वर महामार्गाचे नाव लिहा. पोरबंदर ते सिल्वर महामार्गाचे नाव लिहायचे. आता आपण जर पाहिलं तर पोरबंदर ते सिल्वर या महामार्गाचं नाव काय, तर आपण जर पाहिलं असेल या ठिकाणी पोरबंदर ते सिल्वर या महामार्गाचं नाव काय बघा. हा नकाशा जो आहे तो त्या ठिकाणी खूप धुसट आलेला आहे, पुसट आलेला आहे, त्यामुळे चांगल्या पद्धतीने समजत नाही. पण एक लक्षात घ्या, हा जो काही नकाशा आहे तुमच्या पुस्तकात असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता आणि यामध्ये तुम्हाला समजून जाईल की पोरबंदर ते सिल्वर या महामार्गाचे नाव काय होतं. तर बघा जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी हा पोरबंदर आपल्याला पाहायला मिळतो आहे बरोबर. या ठिकाणी बघा पोरबंदरच आहे आणि या पोरबंदर तो सिल्वर म्हटलेलं आहे, पोरबंदर ते सिल्वर. आता हा पोरबंदर ते सिल्वर जर आपण पाहिलं तर या महामार्गाला, पोरबंदर ते सिल्वर या महामार्गाला पूर्व पश्चिम महामार्ग बघा. पोरबंदर ते सिल्वर या महामार्गाला पूर्व पश्चिम महामार्ग म्हटले. पोरबंदर ते सिल्वर बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा. हा महामार्ग गेलेला आहे पहा. हा महामार्ग पोरबंदर ते सिल्वर या महामार्गाला पूर्व पश्चिम महामार्ग म्हटलेला आहे, म्हणजेच तो पूर्व पश्चिम महामार्ग आहे. पोरबंदर ते सिल्वर पूर्व पश्चिम महामार्ग आहे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा. पुढचा प्रश्न काय, कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा. कोलकाता जवळील बेटाचे नाव. कोलकाताच्या जवळ कोणतं बेट आहे त्या बेटाचं नाव लिहायचं आहे. आता आपण पाहिलं असेल कोलकाता या साईडला आहे बघा, पाहायला मिळते तुम्हाला, दिसतंय कोलकाता. हे पहा कोलकाता आणि कोलकात्याजवळ बेट कोणतं आहे बघा, न्यू मूर बेट. न्यू मूर बेट हे कोलकाता जवळचं बेट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं सोडवायची आहेत. पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे आहेत, पैकीच्या पैकी मार्क्स सोडायचे नाहीत बघा. 12 गुणांचं मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघा तुम्हाला पाहायला मिळते भौगोलिक कारणे लिहा. आता हा जो काही प्रश्न आहे हा पण लांब असल्यामुळे हा सोडवून देणार नाही मी तुम्हाला, हे 6 गुणांचं सोडवून देणार नाही आहे. पण आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे बघा. 6 मध्ये आपल्याला दिले खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा 6 गुणांसाठीचा आहे. हा 6 गुणांसाठीचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तो पण तुम्ही सोडवू शकता बघा. लक्षात घ्या कशा पद्धतीने सोडवायचे. 6 गुणांसाठीचा प्रश्न आहे. तुम्हाला आलेख काढायचे, आलेख काढा. काय म्हटलेले, स्तंभालेख काढा. साधा स्तंभालेख तुम्ही गणितात शिकला असेल, साधा स्तंभालेख तुम्हाला काढता येतो, त्या पद्धतीने तुम्हाला स्तंभालेख जो आहे तो काढायचा आहे बघा. मी तुम्हाला एक त्या ठिकाणी हा जो काही स्तंभालेख आहे तर हा स्तंभालेख मी तुम्हाला काढून एक दाखवतो कशा पद्धतीने तो आला पाहिजे, म्हणजेच तुम्हाला समजेल बघा. जर आपण पाहिलं हे जे काही वर्ष आहेत तुम्हाला ह्या साईडला घ्यायचे आहेत बघा. वर्षे या रेषेवर आपल्याला वर्षे घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची या नागरीकरणची जी काही टक्केवारी अशा पद्धतीने मांडणी करायची. या साईडला आपलं 1961 येईल, 1961 नंतर 1971, 1981 आणि अशा पद्धतीने 1991, मग 2001 अशा पद्धतीने तुम्हाला पुढे पुढे जायचे आहे, ठीक आहे. 2011पर्यंत आपल्याला दिलेलं आहे त्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काय 1961 नागरीकरणची जी काही टक्केवारी होती ती कशी होती बघा. या ठिकाणी आपण 5, 10, 15, 20, 25 अशा पद्धतीने त्या ठिकाणी वरती जायचे आहे. आपल्याला ज्या पद्धतीने दिलेले आहे त्या पद्धतीने, ठीक आहे. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे 1961 18% जवळपास त्या ठिकाणी नागरीकरणाची टक्केवारी होती. आता आपण जर पाहिलं या ठिकाणी आपण घेतलेलं काय 15 ते 20च्या दरम्यानमध्ये, 15 ते 20च्या दरम्यानमध्ये म्हणजेच इथे हा आलेख आला पाहिजे तुमचा. 15 ते 20च्या दरम्यानमध्ये 18% बरोबर. जी काही रेष असेल त्यानुसार म्हणजेच मीडियम मधोमध जी रेस असते त्या पद्धतीने तुमचं आलं पाहिजे. 19 पण नाही आलं पाहिजे आणि त्याच्या खाली नाही आलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पुढे जर गेलो, आता पुढे आपल्याला काय पाहायला मिळतं 1971 आपल्याला दिलेलं काय बघा 18.2, म्हणजेच याच्यापेक्षा थोडासा
हा जो काय आलेख आहे 1971चा स्तंभालेख तो थोडा वर आला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 1981 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 23.3. तर बघा 20 ते 25च्या दरम्यानमध्ये 23.3 आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने 23.3चा आलेख तुम्हाला काढायचा. बघा आता या ठिकाणी स्क्रीन छोटी असल्यामुळे ते तुम्हाला समजू शकणार नाही, पण तुम्हाला हा स्तंभालेख काढताच आला पाहिजे. सर्वांना त्या ठिकाणी येतो आणि तो आलाच पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काढायचा. आता ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हा जो काय आहे तो एक्स अक्ष असतो, या साईडला वाय अक्ष असतो आणि त्या पद्धतीने तुम्ही तो जो काही स्तंभालेख आहे तो काढायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जातील आणि ते प्रश्न पण सोडवायचे आहेत. बघा जे काही तुम्हाला प्रश्न दिलेले ते प्रश्न पण तुम्हाला सोडवायचे आहेत. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा जे काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीचे आहेत लक्षात घ्या. 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते. बघा तर आपल्याला ह्या ठिकाणी आपण जे काही दिलेलं आहे आपल्याला त्यानुसारच आपल्याला कळून जातं. बघा काय म्हटलं 1961 साली नागरीकरण किती टक्के झालं होतं. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे तुम्हाला पाहायला मिळतं. बघा 1961 साली नागरीकरण हे 18% झालं होतं. ठीक आहे, 18% झालं होतं. त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा पुढचा प्रश्न, कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होतं. तर आपण जर पाहिलं तर बघा कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होतं. तर हे जे काही आपल्याला दिलेला चार्ट आहे, जो काही दिलेला टेबल आहे त्यानुसार आपल्याला पाहायला मिळते. बघा 31 जास्त आहे, 27 जास्त आहे, 25 जास्त आहे, 23 जास्त आहे. 18 ते 18-2 या वर्षांमध्ये दशकांमध्ये नागरीकरण जे आहे ते सगळ्यात कमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर 1961 ते 1971 हे तुमचं उत्तर होऊन जाईल. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा 1991 साली नागरीकरण किती टक्के झालं होतं. 1991 साली नागरीकरण किती टक्के झालं होतं. तर बघा लक्षात घ्या आपल्याला दिलेलं आहे 25.7% नागरीकरण झालेलं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. हे तुमचे 6 गुण होऊन जातील. बघा मी तुम्हाला आत्तापर्यंत जवळपास 12 गुणांचं सोडवलं होतं, हे 6 गुण असे 18 गुणांचं आत्तापर्यंत मी सोडून दिलेले आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. बघा पुढचा प्रश्न काय, खालील आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा जो काय आलेख दिलेला आहे याचं तुम्हाला वाचन करायचं आहे, या आलेखाचं तुम्हाला वाचन करायचं आहे आणि हा आलेख तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. आता कशा पद्धतीने सोडवायचं आहे बघा लक्षात घ्या. हा जो काय आलेख दिलेला आहे तो तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायची. तर बघा भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या अशा पद्धतीने तुम्हाला आलेख दिला आहे. हा आलेख समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला सोडवायचे. आता बघा आलेखात कोणती क्षेत्रे दर्शवलेली आहेत. आलेखामध्ये कोणती क्षेत्रे जी आहेत ती दर्शवलेली आहेत. तर जर आपण पाहिलं तर आलेखामध्ये आपल्याला काय दर्शवलेलं आहे, कोणती क्षेत्रे दर्शवलेली आहे. तर बघा प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक ही क्षेत्रे दर्शवलेली आहेत. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक हे आपल्याला क्षेत्र जे आहे ते दर्शवलेले आहेत. बघा आलेखावरून आपल्याला कळतं आहे क्षेत्र कोणती आहे तर प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. ठीक आहे. आता पुढे बघा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. जर आलेख आपण पाहिला तर आलेखावरून आपल्याला कळतं की भारताच्या उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा जास्त वाटा आहे. तर आपल्याला काय पाहायला मिळते या आलेखावरून तर तृतीय क्षेत्र जे आहे तृतीय क्षेत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वाटा त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. भारताच्या उत्पन्नामध्ये तृतीय क्षेत्र जे आहे त्याचा उत्पन्नाचा वाटा जो आहे तो आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. बघा या ठिकाणी नाही, जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी भारताच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचे. नंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. बघा ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती. ब्राझीलच्या प्राथमिक जे क्षेत्र आहे ब्राझीलचं प्राथमिक क्षेत्र तर त्यामध्ये गुंतलेली जी काही लोकसंख्या आहे लोकसंख्येची टक्केवारी किती. तर आपल्याला पाहायला मिळते ह्या साईडला लोकसंख्या आपल्याला बघा या साईडला ही लोकसंख्या आहे आणि हे योगदान आहे उत्पादनातील. तर आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती. ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती जर आपण पाहिलं तर बघा 10% आपल्याला पाहायला मिळते. 10% ही आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्या पाहायला मिळते. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा दोन्हींपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे. दोन्हींपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे. तर जर आपण पाहिलं तर प्राथमिक क्षेत्रातील योगदान जे आहे दोन्हींपैकी कोणत्या देशाच्या याच्यात कमी आहे. तर आपल्याला ज्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी हा आलेख पाहतो त्यानुसार ब्राझील यामध्ये उत्पन्नात जे आहे ते कमी आहे. ब्राझील या देशाच्या योगदान कमी आहे. नंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे. राष्ट्रीय उत्पादनात म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या व्यवस्थित आलेख वाचायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला हा जो काही प्रश्न आहे
तर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा. बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला भारत पाहायला मिळते. भारत आलेख तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. पुढे बघा आता ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे? तर ब्राझीलची जी काही 19% लोकसंख्या आहे ती द्वितीयक क्षेत्रात गुंतलेली आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला जवळपास बघा 6 गुणांचं हे झालं. 18 आणि 6 बघा 18 गुणांचं ते होतं. 18 आणि 6 जवळपास बघा 24 गुणांचं मी तुम्हाला सोडवून दिले आहे. 24 गुणांचं मी तुम्हाला सोडवून दिले आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा जो काही पेपर आहे तुम्ही सोडवू शकता पैकीच्या पैकी. यामध्ये तुम्हाला 2 तासांचा वेळ असतो. पाहू शकता आपला जो काही व्हिडिओ आहे तो जवळपास 24-25 मिनिटांचा आहे आणि 24-25 मिनिटांमध्ये 24-25 गुणांचं मी तुम्हाला सोडून दिलं आहे. तुम्हाला 2 तासांचा वेळ मिळतो, त्यामुळे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतात. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पहा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.